टोरेस कंपनीच्या फ्रॉडचे रील्स तुम्ही बघताय का? 2 दिन में पैसा डबल. टोरेस कंपनी, टोरेस फ्रॉड, लोकांची फसवणूक, मुंबईकरांनी मारला डोक्यावर हात, असे रील्स अचानकच आपल्या फोनवर येऊन धडकायला लागले. काय कळेना झालं नेमकं झालंय काय. एक कंपनी आली, तिने लोकांना पैसे गुंतवा, जबरदस्त रिटर्न्स देतो असं सांगितलं. चांगल्या चांगल्या गोष्टी देऊन, चांगला परतावा देऊन लोकांचा आधी विश्वास संपादन केला आणि कस्टमर वाढत गेले. आता लोकांचा कंपनीवर फार विश्वास आहे. पैसा ही पैसा होगा. नेहमीप्रमाणे कस्टमर तिथे जातो आणि धप, कंपनी बंद. 3 लाख लोकांना 500 कोटी रुपयांचा चुना. कंपनीचं नाव आहे टोरेस. मुंबईतल्या टोरेसचा मोठा फ्रॉड. काय झालं, कसं झालं, अशी कशी कंपनी अचानक बंद झाली? कुणाची होती कंपनी? लोकांचे किती पैसे बुडाले? सविस्तर जाणून घेऊ, पण त्याआधी न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या सोशल मीडियाला फॉलो करा. पैसे 1 लाख रुपये टाकलेले मी पण आजच आलो आणि ऐकायला की असं कळालं की बंद झाले. मी पण शॉक झालो आज की असं कसं काय. लोकांनी 1 लाख, 2 लाख, 10 लाख असे बरेचसे पैसे टाकलेले आहेत आणि फसले गेलेले आहेत. एखाद्या पिक्चरची वाटणारी ही स्टोरी मुंबईत घडली आहे. एखाद्या सिनेमातले वाटणारे हे कॅरेक्टर्स खोटे नाही आहेत, मुंबईतली लोक आहेत. टोरेस नावाचं एक डायमंडचं मोठं शोरूम. बघून भल्याभल्यांना वाटणार नाही की आपण फसू शकतो. मार्केटमध्ये या कंपनीच्या बिझनेस मॉडेलची जबरदस्त चर्चा सुरू होती. कंपनी विदेशी, व्यवसाय सोने, हिरे आणि चांदीच्या दागिन्यांची विक्री. मुंबईत गुंतवणुकीवर घसघशीत रिटर्न्स देणार असं आश्वासन. हळूहळू ग्राहक वाढले. अवघ्या 6 ते 7 दिवसांमध्ये गुंतवणुकीवर झटपट परतावा मिळत असल्यामुळे अनेकांनी टोरेस कंपनीत लाखो रुपये गुंतवले. तुमचा विश्वास बसणार नाही, पण काहींनी तर या गुंतवणुकीसाठी अक्षरशः घरं सुद्धा विकलीत. लाखो, हजार नाही, लाखोंच्या घरात या कंपनीत गुंतवणूक करण्यात आली. दादर, भाईंदर, सानपाडा, कल्याण, ठाणे, परळ, मुंबईचा असा एक एरिया नाहीये जिथून लोकांनी पैसे गुंतवले नसतील. टोरेस कंपनीत गुंतवणूकदारांना अवघ्या 4,000 रुपयांपासून गुंतवणूक करता येत होती. रविवारी पैसे गुंतवले की ही कंपनी सोमवार ते शुक्रवार दरम्यान त्याचा परतावा द्यायची. तर 6 लाखांपेक्षा जास्त गुंतवणूक केल्यास गुंतवणूकदारांना 11% व्याज मिळत होतं. सुरुवातीला टोरेस कंपनीने मोठ्या हाय क्लास सोसायट्यांमध्ये लोकांना घरं दिली, भारीतल्या भारी गाड्या दिल्या, दागिने, असं काय नको नको ते सगळं दिलं आणि गुंतवणूकदारांना अट्रॅक्ट केलं. त्यामुळे लोकांनी यात पैसे गुंतवले. 3 लाख लोकांना 500 कोटी रुपयांचा चुना. हा आकडा किती मोठा आहे. वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात लोकांनी अमाप पैसा ओतला. अवघ्या काही दिवसांमध्ये व्याजासह संपूर्ण रक्कम परत मिळेल असं सांगण्यात आलं. 8 जानेवारीची तारीख देण्यात आली, पण जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात रोजच दुकान बंद दिसायला लागलं. तेव्हा लोकांच्या लक्षात आलं की आपण बेकार फसलोय. टोरेस कंपनीने आपला गाशा गुंडाळला. दादरमधील टोरेस कंपनीच्या ऑफिस बाहेर गुंतवणूकदारांची प्रचंड गर्दी झाली. आपली फसवणूक झाल्याचं लोकांच्या लक्षात आलं. संतप्त गुंतवणूकदारांनी टोरेस कंपनीच्या मुंबईतील 3 ऑफिसची तोडफोड केली. दादरमधील ऑफिस बाहेर पोलिसांकडून दंगल नियंत्रण पथक देखील तैनात करण्यात आलं. इतका जमाव संतप्त झाला होता. जवळपास 3,000 कोटींचा घोटाळा केल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. फिर हेराफेरीसारखी वाटणारी ही स्टोरी खऱ्या आयुष्यात घडल्यावर काय वाटत असेल नाही. माणूस आयुष्याची सगळी जमापुंजी एका गोष्टीत लावतो, गुंतवणूक करतो आणि एक दिवस अंधार. 2 दिन में पैसा कभी डबल नहीं होता हे आपण ऐकतो खरं, पण प्रत्यक्षात मात्र आपल्याला अंमलात आणता येत नाही. असो, आता 3 लाख लोक कुठे जाणार? हे सगळे प्रश्न अनुत्तरित आहेत. कारवाई मात्र सुरू आहे. तुम्हाला या सगळ्या प्रकाराबद्दल काय वाटतं? या सगळ्यात फसू नये म्हणून तुम्ही काय काळजी घेता हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा.